नमस्कार सर्वांना, स्वागत आहे परत एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि चाललोय मार्केटला. काही साहित्य आणायचे. तर उद्या आहे नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार आहे. तर म्हटलं थोडंफार साहित्य घेऊन यावं म्हणून चाललोय आम्ही. कुठे चाललं देवांश? बूर. देवांशला बूर म्हटले की मस्त खुश असतं, ते रेडी झालंय लगेच तयार. चला तर मग. तर आम्ही चाललोय चालत, घरापासून वॉकिंग डिस्टन्स वरतीच आहे. तर चाललोय चालत. देवांश काय तर सगळं साहित्य घेतलंय आम्ही, चाललंय घरी. चला. तर आता घरी आलो, जरा फ्रेश झालो आणि आता चालले फ्रुट्स खायचे. तर आज आहे भावाचा उपवास, तर घेतलेत आता फ्रुट्स खायला. तुम्ही पण भावाचा उपवास करता का नक्की सांगा कमेंटमध्ये. फ्रुट्स खाऊन घेते आता. देवांचं पण चाललंय फ्रुट्स खायचे. हे पाहिजे थांबत येते. तर उद्या नागपंचमी असल्यामुळे इकडे आमची चालली आता मेहंदी काढते ईश्वरी. बाळ पण झोपले, तोपर्यंत म्हटलं काढून घे पटकन, म्हणजे तो उठस तोपर्यंत वाळेल. तुम्हाला तर माहितीच असेल की बत्तीस शिराळा या ठिकाणी खूप मोठा सण साजरा केला जातो हा नागपंचमीचा. तिकडे लहान असताना आम्ही जायचो. माझी आत्या आहे इथे आणि माझी चुलत बहीण पण तिथे आत्याच्याच घरी दिली. मजा करायचो आणि लहानपणीच्या आठवणी खूप आहेत. मस्त मैत्रिणींसोबत झोके वगैरे खेळणं, मेहंदी काढणं. तर इकडे चालली ईश्वरीची मेहंदी. तर ईश्वरीने मस्त सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे आणि हात भरून दोन्हीकडे मागे पुढे. तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कशी काढली ईश्वरीने. खूप छान मेहंदी काढली. थँक्यू ईश्वरी. वेलकम. देवांश उठलेला आहे आणि इथं आलाय का बसलाय का. आणि देवांश मेहंदी बघून काय म्हणला रे तू? कशी आहे मेहंदी? सुंदर सुंदर. देवांशला पण मेहंदी आवडली. तुम्ही पण नक्की सांगा कशी काढली. आता ह्यांच्यासाठी मला मिल्कशेक बनवायचं आहे, तर तो मी कसा बनवणार आहे ते पण तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्यांना मिल्कशेक बनवते. तर ते घेतलेत मी ड्रायफ्रूट्स भिजवलेले, सकाळी भिजत घातले होते. त्याच्यामध्ये आहे काजू, खजूर, बदाम, मनुके आहेत थोडेसे, अंजीर आहे आणि अक्रोड आहे. तर हे सकाळीच भिजत घातले होते. तर आता मला याची साल काढून घ्यायची आहेत बदामाची आणि ह्याच्या खजुराच्या बिया काढून घेते. आणि त्याच्याबरोबर इथे लागणार आहे पीनट बटर आहे घरी बनवलेलं आणि एक आपल्याला केळ लागणार आहे. तर मी हे सगळं काढून घेते. तर आता ह्या भांड्यामध्ये मी काढते. थोडेसे असे कट करून टाकायचे म्हणजे जेणेकरून लवकर बारीक होतील. तर आता मी ह्याच्यामध्ये केळ टाकून घेते. एकच घेतलंय मी आणि त्याचबरोबर लागणारे आपल्याला इथं दूध घेतले, दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून घेतले मी ह्याच्यामध्ये. आणि एक चमचा पीनट बटर टाकते ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपल्याला पीनट बटर टाकायचे, एक चमचा पीनट बटर आणि लागेल तसं थोडं थोडं हे ॲड करायचं आणि बारीक करायचं. तर आता मी बारीक करून घेते.
आहे मिल्कशेक. आता देते मी मुलांना. काय मिठी काय आलं? मिठी मिठी आली बाबा. छान छान पी. कसं आहे सांग. तर कसं झालं ईश्वरी? तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि ईश्वरीने मेहंदी काढलेली ते पण सांगा. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा केलं नसेल तर. आणि लाईक करा, शेअर करा. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय